एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जर आपण 3 पार्टिकल्स ठेवले इक्विलॅटरल ट्रायंगलच्या कॉर्नरला सच दॅट तिघांची स्पीड सेम आहे, मात्र एक कंडिशन आहे की ए हा नेहमी बी कडे जाणार, बी हा नेहमी सी कडे जाणार आणि सी हा नेहमी ए कडे जाणार. प्रश्न असा आहे हे कुठे आणि कधी मीट करतील. त्यासाठी काय करायचं, मी असं मानतो की ए हा बी कडे जात असताना या पॉइंटला आला, बी हा सी कडे जात असताना या पॉइंटला आला आणि सी हा ए कडे जात असताना या पॉइंटला आला. आता बी ला जेव्हा सी कडे जायचंय तेव्हा तो असा जाणार, सी ला जेव्हा ए कडे जायचंय तेव्हा तो असा जाईल आणि ए ला जेव्हा बी कडे जायचंय तेव्हा तो असा जाईल. आता जर बी थोडासा पुढे सरकला, त्याचप्रमाणे सी थोडासा पुढे सरकला आणि ए थोडासा पुढे सरकला तर परत तेच होणार. बी ला जेव्हा सी कडे जायचं तो असा जाणार, सी ला जेव्हा ए कडे जायचं तेव्हा तो असा जाणार आणि ए ला जेव्हा बी कडे जायचं तेव्हा तो असा जाणार. असे छोटे छोटे ट्रायंगल फॉर्म होत होत शेवटी तो सेंट्रॉइडला मीट करणार आहे. यासाठी आपण एक सिंपल अप्रोच घेऊ, कारण की तिन्ही पार्टिकल आपल्याला माहिती आहे सेंटरला मीट करणार आहे, तर कुठल्याही एका पार्टिकलला सेंटरला पोहोचायला जो वेळ लागेल ना तोच मीटिंग टाइम असेल. सर तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सुरुवातीला मला माहिती आहे की सी ची वेलॉसिटी अशी आहे या डायरेक्शनला, आपल्याला सी ची स्पीड पाहिजे किंवा वेलॉसिटी पाहिजे अलॉंग द सेंटर, कारण आपल्याला सेंटरला जायला वेळ कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हा टोटल अँगल असतो 60 डिग्री, म्हणजे हा अँगल झाला सर 30 डिग्री, कारण आपल्याला व्ही चा कंपोनंट पाहिजे अलॉंग द सेंटर, म्हणजे ज्याच्या बरोबर अँगल आहे तो असतो कॉस कंपोनंट, म्हणजे हा झाला व्ही कॉस 30. मला वेलॉसिटी पण माहिती आहे अलॉंग द सेंट्रॉइड, मला डिस्टन्स पण माहिती आहे सेंटर पासून तर या साइड पर्यंत किंवा या सी पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स जो असतो तो असतो a/√3. तर आता मी काय करतो, टाइम इज इक्वल टू असतो डिस्टन्स अपॉन स्पीड, तर मी ही व्हॅल्यू टाकली तर मला आन्सर येणार आहे 2a/3v, जिथे a ही इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड आहे.